नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर एक स्पेशल व्यक्तिमत्व आहे, मिस्टर डॉक्टर कायते साहेब. साहेब, तुमच्याबरोबर स्वतःबद्दल थोडं सांगा. गुड मॉर्निंग. मी काय म्हणजे नेमकं अच्छा, कुठल्या याच्यावर तुम्ही काम करतायत आणि तुमचा प्रवास कसं इथपर्यंत असं पोचले तुम्ही या उच्च पदावरती, ते कसं पोचलं? मी सध्या शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेमध्ये सायबर डिपार्टमेंटमध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे मागच्या 10 वर्षापासून. आणि सरांनी जो प्रश्न विचारला की तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचले, तर त्याच्यामागे 12 वर्षाचा प्रवास आहे. अगदी मी एका महाविद्यालयामध्ये 1200 रुपयावर काम करायचो तासिका तत्वावर. तिथून तो प्रवास MPSCच्या माध्यमातून माझं 2014ला सिलेक्शन झालं, 13ला एक्झाम झाली होती, 14ला पोस्टिंग मिळाली गॅझेटेड क्लास 1 ऑफिसर म्हणून. आणि त्यानंतर अगदी मागच्या वर्षी 2024ला मी हा ग्रुप जॉईन केला, फ्लेमिंगो वेलनेस ग्रुप. त्याच्या आधी मी मॉर्निंग वॉक करायचो, पण ह्या ग्रुपमध्ये असलेली सक्ती रोज यायला भाग पाडते. जर तुम्ही रोज नाही आला तर तुमच्या घरी धाड टाकतात लोक आणि बळजबरी तुम्हाला चहा पाणी नाश्ता करावा लागतो. ते वाचण्यापासून हे सगळं आम्हाला करावं लागतं, सकाळी मॉर्निंगला यावं लागतं. हा गमतीचा भाग झाला. मी रोज सकाळी 4ला उठतो. त्याच्यानंतर अर्धा तास थोडं स्वतःला तयार करण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी लागतो. 4:30 ते 5:30 मेडिटेशन किंवा विपश्यना, तुम्हाला जे वाटेल ते करायला पाहिजे. मी विपश्यना करत असतो. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे 5:30 नंतरचा, तो योगा करू शकता, स्ट्रेचिंग करू शकता. आणि साधारणपणे मी 6:15ला मॉर्निंग वॉकला येतो, कधी 5:30लाच येऊन जातो. चेंज करत राहायचं, व्हेरिएशन. आणि रोज मॉर्निंग वॉकच नसते तर त्याच्यामध्ये रनिंग, सायकलिंग, ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही करत असतो या ग्रुपमध्ये. सर, खूप छान सांगितलं तुम्ही. आता पुढचा प्रश्न सर, खाण्यामध्ये तुम्ही काही असं स्पेशल काही खातात असं, किंवा जे रेग्युलर लोक आता ज्यूस घेणं आहे किंवा ड्रिंक्स, अशातलं तुमचा काही प्रकार? सुरुवातीला मी हे सगळे प्रयोग करून पाहिलेत स्वतःवरती की चांगलं खाल्लं पाहिजे, हेल्दी डाएट पाहिजे, डायटेशन लावला पाहिजे. असं काही नाही आहे. ते सगळ्यांच्या शरीराला लागू होत नाही. सगळेच नियम सगळ्यांना सूट होत नाही. सुरुवातीला 10 दिवस तुम्ही करून पाहायचं तुमच्या शरीराला काय सूट होतं आणि तेच तुमच्या शरीराला रुटीनमध्ये आणायचं. नॉर्मल जे जेवण असतं तेच असतं, पण सकाळी मॉर्निंगला अर्धा लिटर तरी तुम्ही पाणी पिलं पाहिजे. अर्धा लिटरमध्ये थंड पाणी पाहिजे, म्हणजे थंड नॉर्मल जे तुम्ही पितात ते. बरेचसे लोक सांगतात की गरम पाणी पिलं पाहिजे, त्याच्यात लिंबू टाकला पाहिजे, त्याने ॲसिडिटी वाढते. तर तसला काही प्रकार करू नये. हां, ते काही लोकांच्या बाबतीत योग्य असेल, पण ते माझ्या बॉडीला सूट करत नाही. जसं आपण कफदोष, पित्तदोष असं म्हणतो, तसं असू शकतं कदाचित. मी त्याच्यातलं तत्त्वज्ञान मला नाही आहे, पण तरी देखील नॉर्मल पाणी प्या. सकाळी मॉर्निंग वॉकला या. परत गेल्यानंतर तुमची बॉडी जर पेन करत असेल सायकलिंग वगैरे केल्यानंतर, तर मी एक लिंबू घेतो, नॉर्मल पाण्यातच पिळून तो पितो. हे रुटीन आहे माझं. बघा मित्रांनो, सरांचं एज हे 45+ आहे, पण त्यांचा जो जीवनशैलीचा भाग त्यांनी भरून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते आज बिलकुल जाणून देत नाही. ते आज पूर्ण फिट आहेत. ठीक आहे, थँक्यू सर. चला भेटूयात.